World Intangible Cultural Heritage, Asian Poetry and Talk Show with Dr. साहेब खंदारे. मित्रो, आज आपण एक वेगळ्या घाटाची कविता ऐकणार आहोत आणि कवी आहेत पुण्याच्या शांभवी बोधे. शांभवी बोधे ह्या प्रबोधनाच्या चळवळीतही काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या एक यशस्वी नट आहेत. एकपात्री अभिनयातून अनेक सामाजिक संकल्पना त्या मांडत आलेल्या आहेत. तर त्यांची कविता ऐकूयात. अनेकदा काय होतं मित्र, की आपण वारंवार प्रतिमांविषयी बोलत असतो. त्याचं कारण असं आहे की कवितेमध्ये या अलंकारांना काहीही महत्त्व नसतं, तर त्या अलंकाराची जागा प्रतिमा ह्या घेत असतात. याचं कारण असं आहे की आपण वारंवार जे सांगतो की कविता ही भाषेच्या पलीकडे असते. उपमा आणि उत्प्रेक्षांवरती काव्याचं सौंदर्य कधीच अवलंबून नसतं, तर कवितेच्या प्रकृतीवर कवितांचे घाट निर्माण करून त्यातून सौंदर्याची प्रचिती देण्याचं काम कवी करत असतो. बघा, त्याच्या पाठीमागचे जे अनुभव असतात, आपण अनेकदा असं म्हणालो की जे आपल्याला पंचज्ञानेंद्रिय आहे तर त्याच्याद्वारे आपण जे अनुभव घेतो त्या अनुभवाची जातकुळी ही स्पर्श, शब्दस्पर्श, रूप, रस, गंध अशा स्वरूपाची असते. याच्या पलीकडे जाऊन एक अनुभव असतो आणि तो कॉग्नेटिक असतो, म्हणजे तो बौद्धिक असतो. म्हणूनच कवितेला इंटँजिबल कल्चरमध्ये स्थान मिळतं. कविता ही साहित्यामध्ये कविता ही एकच महत्त्वाची कला म्हणून मानली जाते आणि म्हणून एखाद्या कलाकृतीच्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या कलाकृतीतील अनुभव हा कशा स्वरूपाचा आहे याचा शोध घेणं गरजेचं असतं. आता शांभवी बोधेंच्या कवितेकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा शांभवी बोधेंच्या कवितेमध्ये या पंचेंद्रियांच्याद्वारे घेतलेला अनुभव दिसून येत नाही, तर त्यांनी बौद्धिक स्वरूपातून घेतलेला अनुभव असतो. या अनुभवाचं स्वरूप कसं असतं की आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं समाजामध्ये आणि सृष्टीमध्ये, की ज्याचा परिणाम मानवी जीवनावरती होतो, अशा घडणाऱ्या घटनांचं एक अमूर्त चिंतन आणि या अमूर्त चिंतनातून मग एक विवक्षित असा अनुभव येत असतो. या विवक्षित अनुभवाचं स्वरूप अनेकदा कसं असतं की ते व्यक्तिसापेक्ष नसतंच, मुळात ते समाजसापेक्ष असतं किंवा समूहसापेक्ष असतं. लोकसाहित्याच्या भाषेमध्ये त्याला लोकसापेक्ष असतं असं म्हणतात, म्हणजे समूहसापेक्ष असतं. आणि समूहसापेक्ष विचारावरती, समूहसापेक्ष तत्त्वज्ञानावरती जेव्हा भाष्य केलेलं असतं तेव्हा त्या भाष्यामध्ये अनेक काव्यात्मकतेची ढूब निर्माण झालेली असते. काही गोष्टी संकेतानं, काही गोष्टी प्रतिकात्मकतेनं मांडायच्या असतात आणि त्या प्रतिकात्मकतेचा शोध जेव्हा कवी घेऊ लागतो तेव्हा त्याचं जे मन असतं, एक लक्षात घ्या की कवीचं मन हे अतिशय संवेदनशील असतं. ते लहान मुला इतकं संवेदनशील असतं आणि ते देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाच्या मनात चाललेल्या भावभावनां इतकंच देशप्रेमी असतं. म्हणून प्रेम हे देशावरती असो की समाजावरती असो, ते जेव्हा जेव्हा येणाऱ्या संकटांना किंवा येऊ घातलेल्या अनेक अडीअडचणींना तोंड देण्यासाठी सज्ज होत असतं, तेव्हा ते प्रतिकात्मकतेतून काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करत असतं. जसं की आता मुळात शांभवी बोधे यांची कविताच खूप मोठी आहे, त्यामुळे फार विवेचन मी करणार नाही. परंतु एखादी गोष्ट समजून सांगायची असेल तर ती प्रतिमेच्या आधारे, परंतु प्रतीकातून समजून सांगायची असते. तिला फार बटबटीत अलंकृत न करता एक समोरचा परिप्रेक्ष्य उभा करायचा जीवनाचा आणि त्या जीवनाच्या परिप्रेक्ष्याला निसर्गाशी संबंधित जोडायचं आणि त्याच्या अन्वयातून जी एक अभावितता येते, एक विलक्षणता येते, एक विवक्षितता येते, त्यातून निर्माण होणारी कविता ही कविता ह्या वेगळ्या अनुभवाची कविता असते. तिचा घाटही वेगळा असतो, तिचा पोतही वेगळा असतो. तर अशा घाटाची एक कविता ऐकूयात शांभवी बोधे यांच्याकडून. माणसाकडूनच मोबदल्याचे धडे घेतले सृष्टीने. माणसाकडूनच मोबदल्याचे धडे घेतले सृष्टीने. तीही आता वागू लागली एका वेगळ्याच दृष्टीने. माणसासारखी व्यावहारिकता निसर्गातही आता जागली.
माणसासारखी व्यावहारिकता निसर्गातही आता जागली आणि झाडे सुद्धा घरट्यांसाठी पक्षास फांदी विकू लागली. माणसासारखी व्यावहारिकता निसर्गातही आता जागली, झाडे सुद्धा घरट्यांसाठी पक्षास फांदी विकू लागली. पाऊस आता म्हणू लागला, भरा माझी पाणीपट्टी. पाऊस आता म्हणू लागला, भरा माझी पाणीपट्टी. वेळेवरती भरली तर दुष्काळ भागी करेन गट्टी. साऱ्या ऊर्जा स्रोतांच्या तर हाती एक सूत्र गावले. साऱ्या ऊर्जा स्रोतांच्या तर हाती एक सूत्र गावले. स्वतःच्या वापरावर त्यांनी सुद्धा मीटर लावले. साऱ्या ऊर्जा स्रोतांच्या हाती एक सूत्र गावले. स्वतःच्या वापरावर त्यांनी सुद्धा मीटर लावले. समुद्राने सामुद्रिक संपत्तीवर लावला कर. समुद्राने सामुद्रिक संपत्तीवर लावला कर. नियम न पाळणाऱ्यांवर दंडाचीही घातली भर. समुद्राने सामुद्रिक संपत्तीवर लावला कर. नियम न पाळणाऱ्यांवर दंडाचीही घातली भर. भूगर्भातील खनिज तेलास येऊ लागले पुढले भान. भूगर्भातील खनिज तेलास येऊ लागले पुढले भान. हवा होता निवृत्तीच्या वेतनाचा त्याला मान. भूगर्भातील खनिज तेलास येऊ लागले पुढले भान. हवा होता निवृत्तीच्या वेतनाचा त्यांना मान. प्राणवायूनेही केली मागणी आता भाड्याची. ऑक्सिजनने प्राणवायूनेही केली मागणी आता भाड्याची. पाटी लावली मोफत सेवा बंद आता झाल्याची. प्राणवायूनेही केली मागणी आता भाड्याची. पाटी लावली मोफत सेवा बंद आता झाल्याची. व्यावहारिक होऊन ढग कृत्रिम पाऊस पाडू लागले. व्यावहारिक होऊन ढग कृत्रिम पाऊस पाडू लागले आणि मागणीनुसार समुद्रातील शिंपले मोती घडवू लागले. भूमाता ही माणसाकडून बरंच काही शिकली होती. आता भूमाता ही माणसाकडून बरंच काही शिकली होती. तिने सुद्धा गर्भक्षमता व्यवहाराला विकली होती. भूमाता ही माणसाकडून बरंच काही शिकली होती. तिने सुद्धा गर्भक्षमता व्यवहाराला विकली होती. मोहमायेच्या या खेळात निसर्ग सारा दंग झाला. मोहमायेच्या या खेळात निसर्ग सारा दंग झाला आणि सूर्यदेवाच्या ध्यानी सगळा रंग आला. खरं म्हणजे तोच तेवढा या मोहापासून होता दूर. बरं का, खरं म्हणजे तोच तेवढा या मोहापासून होता दूर. आपल्या निर्मितीची दशा पाहून त्याचा भरला ऊर. खरं म्हणजे तोच तेवढा या मोहापासून होता दूर. आपल्या निर्मितीची दशा पाहून त्याचा भरला ऊर. अद्दलीचा निश्चय केला त्याने ग्रहणा आधारे. आता या निसर्गाला आणि निसर्गातील या घटकांना अद्दल कशी घडवावी म्हणून त्यांनी निश्चय केला. अद्दलीचा निश्चय केला त्याने ग्रहणा आधारे. चराचराला म्हणू लागला ऐका ऐका हो सारे. अद्दलीचा निश्चय केला त्याने ग्रहणा आधारे. चराचराला म्हणू लागला ऐका ऐका हो सारे. देणे सोडून घेणे तत्व तसं माझ्यासाठी नवं आहे. देणे सोडून घेणे तत्व तसं माझ्यासाठी नवं आहे. परंतु आता नव्या बदलानुसार मलाही मानधन हवं आहे. देणे सोडून घेणे तत्व माझ्यासाठी नवं आहे. परंतु नव्या बदलानुसार आता मलाही मानधन हवं आहे. जो चुकता करील माझा किरणांसाठी हिशेब चोख. जो चुकता करील माझ्या किरणांसाठी हिशेब चोख. त्याच्या पुरताच असेल माझ्या प्रकाश किरणांचाही रोख. हिशेब चोख झाल्याशिवाय हे ग्रहण आता सुटणार नाही.
हिशेब चोख झाल्याशिवाय हे ग्रहण आता सुटणार नाही. माझा एक किरण सुद्धा आता बाहेर फुटणार नाही. सूर्यप्रकाश किरणाविना सृष्टी झाली हवालदिल. सूर्यप्रकाश किरणाविना सृष्टी झाली हवालदिल. विसरून गेली शब्द, भाडे, कर, मीटर आणि बिल. सूर्यदेवाच्या वागण्याचा पडला होता चांगलाच ठसा. सूर्यदेवाच्या वागण्याचा पडलाच होता चांगला ठसा. ओशाळून मग सृष्टीने घेतला पुन्हा दानिवसा. सूर्यदेवाच्या या वागण्याचा पडला होता चांगलाच ठसा. ओशाळून मग सृष्टीने घेतला पुन्हा दानिवसा. निःशुल्क वाहू लागली चराचरात पुन्हा हवा. निःशुल्क वाहू लागली चराचरात पुन्हा हवा. आणि सृष्टी म्हणू लागली व्यवहारी पण नको बुवा, नको बुवा, नको बुवा.